मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय। 7 ते 8 वाहनं एकमेकांवर आदळलीत। एक ट्रक, 3 कार आणि 3 बसेसचं नुकसान झाल्याची माहिती आहे। ते मुंबई लेनवर झालेल्या अपघातानं वाहतूक विस्कळीत झाली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भारत, काय सविस्तर माहिती आहे या अपघाताबाबतची? मेघना, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती साधारणतः 5-5:30च्या सुमारास हा भीषण अपघात झालाय। एका पाठोपाठ एक अशी 7 ते 8 वाहनं एकमेकावरती आदळली आणि या भीषण अपघातामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 वर्षाच्या चिमुकल्यासह अन्य काही जण आहेत ती जखमी आहेत। या ठिकाणी आपण पाहिला अपघात तर ट्रक त्याचबरोबर बस आणि इतर काही वाहनं होती। मुंबई लेनवरती हा अपघात झालेला आहे। या अपघाताचं वृत्त समजल्यानंतर स्थानिक पोलीस असतील, IRBची यंत्रणा असतील, त्याचबरोबर स्थानिक मदत करणारे काही स्वयंसेवी संस्था असतील यांनी तातडीने अपघातस्थळाला भेट दिली। त्या ठिकाणी जी अपघातग्रस्त वाहनं होती त्यामुळे वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात झाली होती। मात्र आता अपघातस्थळावरनं अपघातग्रस्त वाहनं पूर्णपणे बाजूला काढण्यात आलेली आहेत। जे जखमी आहेत त्यांना मुंबईतल्या पनवेलमधल्या आणि खोपोलीच्या काही शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अपघाताचं नेमकं काय कारण आहे ते अद्याप अस्पष्ट असलं तरी मुंबई पुणे एक्सप्रेसवरच्या या भीषण अपघातामध्ये 2 महिलांचा मृत्यू आणि या 3 वर्षाच्या चिमुकल्यासह काही जण जखमी असल्याचं वृत्त सध्या हाती आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।